नाशिक सिडको बडदेनगर परिसरातील ठाकरे उद्यानाजवळील पाण्याची टाकी कोसळून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहत असल्याची अफवा मंगळवारी रात्री पसरली। या संदर्भात अंबड पोलिसांना रात्री 10:30च्या सुमारास एका क्रमांकावरून दूरध्वनी आला। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अंबड पोलिसांचा ताफा तातडीने घटनास्थळी रवाना झाला। पाण्याची टाकी कोसळल्यास मोठ्या प्रमाणात पाणी वाहून रस्त्यावर तसेच परिसरातील नागरिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या। पोलिसांच्या गाड्या बडदेनगर परिसरातील पाण्याच्या टाकीच्या दिशेने रवाना झाल्याने परिसरातही काही काळ चर्चेला उधाण आले। मात्र पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर पाहणी केली असता पाण्याची टाकी कोसळल्याचा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट झाले। त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला। संबंधित दूरध्वनी केवळ अफवा असल्याचे समोर आले। दरम्यान पाण्याची टाकी कोसळल्याची माहिती देऊन पोलीस यंत्रणेला रात्रीच्या वेळी कामाला लावणारा व्यक्ती कोण असा प्रश्न उपस्थित झाला। संबंधित क्रमांकावरून दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत असून हा प्रकार नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला याबाबत तपास सुरू आहे। अफवा पसरवून पोलिसांची धावपळ उडविणाऱ्या या प्रकारामुळे परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आलंय। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।